नमस्कार, मी रवींद्र कुलकर्णी. अरुणा ढेरे लिखित काळोख आणि पाणी या पुस्तकामध्ये महाभारत आणि लोकपरंपरा यांच्या संबंधांचा शोध घेण्यात आलेला आहे. यातलीच एक कथा, कुंतीचा नातू, ही मी वाचणार आहे. ही कथा 2 भागांमध्ये वाचतोय. पहिला भाग, भारतीय युद्धाच्या समाप्तीनंतरची ही हकीकत आहे. युधिष्ठिर राजसिंहासनावर आला हे खरा, पण त्याचे मन शांत नाही. खरं तर सगळे पांडवच अस्वस्थ आहेत. युद्धातल्या भयंकर विनाशाचे सावट त्यांच्यावर असे पसरले आहे की कुणीच नव्या उमेदीनं राज्यकारभाराकडे उत्सुक लक्ष पुरवू शकलेले नाहीत. युधिष्ठिराच्या राजसभेत ऋषीमुनी आहेत, जाणते शास्त्री आणि वेदांती आहेत, उत्तम कवीही आहेत. युधिष्ठिराच्या तळमळीला शांत करणारा एकच उपाय त्यांना दिसतोय, यदुनंदन कृष्णाच्या सहवासाचा. पांडवांचा तो सखा सहचर त्याच्या ध्यानासरशी धावून येतो. धर्माचे कुशल विचारतो, धर्मराज सांगतो, खरं सांगायचं तर जीवाला शांती नाही. धर्माचे उद्गार ऐकून केशवाला हसू आल्याखेरीज राहत नाही. हे युद्ध आपणच केले असे या खुळ्याला वाटते की काय? आता याला खरी गोष्ट सांगायलाच हवी. कृष्ण म्हणाला, अरे तुम्ही तर निमित्त आहात. तुम्ही कुरुक्षेत्रीची युद्ध लढला, हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या आणि निश्चिंतपणे राज्य करा. कृष्ण हे बोलत असतानाच एक नवल घडले. सूर्यासारखा अमित तेजस्वी असा स्वतः व्यास महर्षी तिथे प्रकट झाला. पायी पादुका सिद्धिदायक निर्या धोत्राच्या खोविल्या सुरेख, उत्तरी मिरवे क्षरोदक यज्ञोपवित्र शोभत असे. अशा वेशात व्यासांचे आगमन झाले आणि राजसभा आनंदाने फुलून उठली. त्याचा योग्य आदर सत्कार केल्यानंतर श्रीकृष्णानेच म्हटले, हे पांडव फार संभ्रमित झाले आहेत, शांतीचा काही उपाय त्यांना सांगा. आणि व्यासाने उपाय सुचवला, अश्वमेध. या अश्वमेधाला योग्य असा घोडा प्रथम आणायला हवा. प्रभावती नगरीत यौवनाश्व राजाकडे तसा घोडा आहे, तो मिळवण्याची सूचना व्यासानं केली. हा घोडा आणावा कसा? 5ही पांडव जेव्हा एकांतात याविषयीची मसलत करीत राहिले, तेव्हा भीमाने घोडा जिंकून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला. अर्जुन म्हणाला की तुझ्या सांगाती मी येईन. भीमार्जुनाची ही जोडी म्हणजे यशाची निश्चितीच. पण 5ही भावांची ही सारी चर्चा ऐकणारा आणखी एक लहानगा वीर तिथे होता, वृषकेतू. वृषकेतू त्याचं नाव. त्याला राहावलं नाही. तो म्हणाला, मला बरोबर न्या, मला पाठवा. त्याचे शब्द ऐकून युधिष्ठिराला एकदम गहिवरून आले. त्याला पोटाशी धरून तो म्हणाला, बाबा रे, तू कर्णाचा मुलगा, एवढाच वाचलेला, आता आम्हाला दुःख का देतोस? युधिष्ठिराचे बोलणे ऐकून आपण चकित होतो. कर्णपुत्र वृषकेतू, आणि तो युद्धानंतर पांडवांच्या घरी इतक्या जिव्हाळ्याने नांदतो आहे, हे आहे तरी काय? ही लोककथा रंगवून सांगणाऱ्या कवी नामा पाठकालाही वाचकाची ही उत्सुकता समजते. म्हणूनच मग त्याच्या कथेचा सूत्रधार असलेल्या व्यास महर्षीला जनमेजय आपल्याच मनातले प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर म्हणून येते आणखी एक कथा, वृषकेतूच्या बाळपणीची कथा. नामा पाठक हा 15व्या शतकातला कवी. जैमिनीय अश्वमेधावरून त्याने रचलेल्या आख्यान कवितेतली ही कथा आहे. पण मूळ जैमिनीय अश्वमेधात ही नाही. कथा नामा पाठकाने उत्तम रीतीने रंगवून सांगितली आहे आणि त्यामागची मानसिकताही सहज समजून येण्यासारखी आहे. युद्ध संपल्यानंतर लगेचच घडलेली ही गोष्ट. कौरवांचा युद्धात अगदी निप्पात झाला. पांडव विजयी ठरले, पण पांडवांचा विजय तरी कसला? राखेच्या राज्याचेच ते धनी झाले होते. सारे आप्त स्वके युद्धात मरण पावलेले. मनुष्यबळ आणि धनधान्य पैसा यांची न भरून येणारी हानी झालेली. आणि त्याहीपेक्षा मोठे घडलेले आंतरसंबंधांचे विनाश. पांडव विजयाने पूर्ण सुखी समाधानी होणार तरी कसे? शिवाय कोवळा अभिमन्यू रणात शत्रूकडून निर्दयीने मारला गेलेला आणि युद्धाच्या अखेरीला इतर सगळ्या तरुण मुलांची अश्वत्थाम्याने भ्याड्यासारखी कत्तल केलेली. कौरवांचे विधीपूर्वक मृत्यूसंस्कार करून परत आलेल्या पांडवांना
त्यातही विशेषतः अर्जुनाला मनातला क्षोभ आवरेना. आपल्या मुलांना ज्या तऱ्हेचे मरण मिळाले त्याविषयीचे दुःख आणि संताप यांनी त्याचे मन भरून गेले. तिरमिरेस त्याने वज्रबाण धनुष्याला जोडला आणि ब्रह्मास्त्राचे स्मरण केले. अस्त्र अवतीर्ण होताच त्याने मनातल्या संतापाला वाट करून दिली. अस्त्राला त्याने आज्ञा केली, जा सप्तपाताळात, पृथ्वीवर 21 स्वर्गांमध्ये जिथे कुठे कौरव पक्षीयांचा अंश शिल्लक असेल तो नष्ट कर. अगदी पोटचे गर्भ देखील नाहीसे होऊ देत. वास्तविक पाहता जेवढे काही भयंकर आणि आततायी घडायचे होते ते घडून गेलेले आहे. एकमेकांवर क्षम्य आणि अक्षम्य प्रहार करून विनाशाच्या वाटेवर कौरव पांडव दोघेही चालले आहेत. आता कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहन संस्कार देखील पूर्ण झालेले असताना अर्जुनानं पुन्हा एकदा आंधळ्या आणि अविवेकी सुडाने अस्त्र हाती घ्यावे हे कुणाही समतोल विचारी माणसाला पटणारे कृत्य नव्हे. पण लोकपरंपरेला हे गैर वाटत नाही. सुडाला सूड आणि वैराला वैर, अगदी पूर्ण निसंशय सूड आणि वैर यात गैर ते काय? कौरवांनी काय वेगळे केले? त्यांनीही पांडवांचा वंश अगदी उत्तरेच्या गर्भासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केलाच ना. मग अर्जुनाने पुत्र शोकाच्या भरात ब्रह्मास्त्र सोडून कौरव पक्षी यांच्या समूळ वधाची इच्छा धरली तर त्यात आक्षेपार्ह असे काय आहे? जशास तसे हा न्याय लोकपरंपरेचा रूढ व्यवहारातला न्याय आहे. त्यात उदात्त तत्वज्ञानाला जागा नाही आणि हळव्या भावनाशीलतेलाही नाही. म्हणून अर्जुनाने कौरव पक्षीयांच्या निपातासाठी सोडलेले ब्रह्मास्त्रही लोकपरंपरेच्या लेखी त्याच्या पराक्रमाचाच एक आविष्कार. इतर 4 भाऊ, अगदी धर्मराजही त्या कृत्याला विरोध करीत नाही. मग ते अस्त्र वेगाने सर्वत्र संचार करीत निघाले. आता होणाऱ्या सर्वनाशाला कोण रोखू शकणार? पण नाश तरी कोणाचा व्हायचा उरलाय? अर्जुनाच्या या अस्त्राचा बळी ठरावे असे उरले तरी कोण आहे? गांधारी आणि धृतराष्ट्र यांसारखी म्हातारी माणसे उरली आहेत. विदुर उरला आहे, दुश्शला आहे, इतर विधवा कौरव स्त्रिया आहेत. मात्र लोकपरंपरेचे लक्ष यातील कोणाकडेच नाही. तिची एकटक नजर एका उपेक्षित आईवर खिळली आहे. त्या आईचे नाव चंपावती. लोककल्पनेने उभारलेल्या महाभारतातल्या कथासृष्टीत ही कर्णाची बायको आहे. कर्ण धारातीर्थी पडल्यानंतर त्याच्या मुलाची डोळ्यात तेल घालून राखण करणारी जागरूक आणि ममताळू आई आहे. अर्जुनाने ब्रह्मास्त्राला दिलेली कौरव पक्षीयांच्या नाशाची आज्ञा चंपावतीच्या कानी पडली आणि तिचा जीव आपल्या मुलाच्या काळजीने अगदी उडून गेला. आपला नवरा दुर्योधनाचा जीवलग मित्र हे अस्त्र आपल्या मुलाचा जीव घेतल्याखेरीज राहायचे नाही. व्याकुळ होऊन चंपावतीने मुलाला उचलले आणि धावतच ती धृतराष्ट्र गांधारीकडे आली. या मुलाला पदरात घ्या, याचा जीव वाचवा, तिनं विनवलं. पण धृतराष्ट्र गांधारीला दया आली नाही. ते 2 म्हातारे जीव आपल्या एकोत्तर शतपुत्रांच्या मृत्यूने इतके खचले होते की चंपावतीसाठी सहानुभूती त्यांच्या हृदयात आता शिल्लकच राहिली नव्हती. खरं तर कर्णाचं सारं आयुष्यच दुर्योधनासाठी होतं. तो त्याच्या मैत्रीसाठी जगला, मैत्री खातीर लढला आणि मैत्री खातीर मेला देखील. कर्णाच्या रूपाने कौरव पक्षाच्या बाजूला थोडी मूल्य नांदली. मैत्री, उदारमनस्कता, सौंदर्य आणि पराक्रम. कर्णाला स्मरून तरी गांधारी धृतराष्ट्राने वृषकेतूला जवळ करायला हवे होते. पण लोकपरंपरेला ठाऊक असलेले हे जोडपे तसे क्षुद्र मनाचे आणि अविचारी असेच आहे. काळ्या पांढऱ्या रंगांच्या मिसळणीचे खेळ परंपरेला फारसे आवडत नाही. ढोबळ वर्गीकरण तिला मानवते. म्हणून इथले ते कुरुवंशातले वृद्ध जोडपे जराही न कळवळता चंपावतीला फटकारून परत पाठवते. ते सरोदय नाहीच. ती बिचारी विधवाबाई. तान्ह्या लेकराला वाचवण्यासाठी तिनं आता जावे तरी कुठे? ज्याने आसरा द्यायचा त्याने झिडकारले. मग काय करायचे? शेवटी ज्यांनी मारण्यासाठी अस्त्र वापरले त्यांच्याच घरी ती धावली. कुंतीकडे आली. कुंती बाई आहे आणि आई देखील आहे. आईचे हृदय तिला समजू शकते आणि बाईचेही. ती कुंतीपशी पोहोचण्याच्या आतच अर्जुनाचे अस्त्र, तो वज्रबाण, आकाशातून वेगाने चंपावतीकडे आला. चंपावती इतकी घाबरली की क्षणभर तिला मूर्छाच आली. पण सावध होऊन तिनं त्या अस्त्राला विनवलं, एकच क्षण थांब. तुला अर्जुनाची शपथ, हे बाळ मी एके ठिकाणी निरवणार आहे. नंतर तुला जे काय करायचे ते कर.
बाणाने अर्जुनाची शपथ मानली आणि तो प्रथम इतर भुवनांमध्ये फिरत निघाला. इकडे चंपावतीनं येऊन मुलाला कुंतीच्या ओटीत घातले. त्याचे रक्षण करा अशी विनवणी केली. इतक्यात ब्रह्मास्त्र तिथं पोहोचलंच. पण कुंतीनं त्या तान्ह्या मुलाला ठोकरलं नाही. तिनं चंपावतीला म्हटलं की इतकी काकुळती करण्यासाठी तुला गरज नाही. आणि मग तिनं त्या वज्रबाणाकडे रागाने नजर टाकली. अस्त्र थांबलं. ही अर्जुनाची आई आहे हे जाणून तिचा आदर करून ते पाताळात निघून गेलं. आपण वाचक पुन्हा एकदा या प्रसंगाशी थबकतो. जे घडते आहे त्याचे ध्वनीत अर्थ चकित करणारे आहे ते आपल्याला जाणवते. कुंती मूळचीच दयाळूबाई आहे हे आपल्याला ठाऊक आहे. वनामध्ये राहत असताना एका ब्राह्मण कुटुंबातल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाला बकासुराकडे पाठवणारी ही आई आपण चांगलीच ओळखतो. पण तिचं आत्ताचं हे कृत्य विलक्षणच आहे. कारण हे तान्हे मूल कर्णाचे मूल आहे. इथं कुंतीची कसोटीच लागून गेली आहे. चंपावतीला परत पाठवणं तिला सहज शक्य होतं. 5ही मुलांपासून या तान्ह्याला राखणं लपवणं मला जमणार नाही असं तिला सांगता येईल असतं. कर्णाला ज्यावेळी आपला म्हणून ती बोलावू गेली तेव्हा त्यानं तिचे हात झिडकारले होते. हे बोलून दाखवता आले असते. अर्जुनाशी कर्णानं प्राणांतिक वैर घेतलं होतं याची आठवण देता आली असती. न्याय कुंतीचा आणि समर्थ होता. पण कुंतीनं क्षणभरात आपला निर्णय घेतला असला पाहिजे. तो वृषकेतूला अभेरण्याचा नव्हता, वाचवण्याचा होता. आयुष्यात दुसऱ्या वेळी कुंती एका विलक्षण, कठीण आणि असामान्य अशा प्रसंगाला सामोरी जात होती. पहिल्या वेळी ती अजाण होती. लहानशी कुमार मुलगी होती. तिला जगाचा अनुभव नव्हता, समाजाच्या निर्गम व्यवहाराचा नव्हता, की पुरुष जातीचाही नव्हता. तान्ह्या कर्णाला उघडपणे स्वीकारणे आणि कुमारपणीच आपले मूल म्हणून त्याला वाढवणे तिला जमलं नाही. स्वतःच्या भल्या बुऱ्या बोलण्या वागण्याचे परिणाम स्वीकारायला ती भ्याली. ती मागं फिरली. या कथेचा उर्वरित भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.